म्हणतात. कोणतेही शिक्षण घेत असलेली व्यक्ती म्हणजे विद्यार्थीच आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर विद्यार्थी प्रगतीसाठी प्रेरणा म्हणून बक्षीस हेही खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आपण सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयातील प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत. एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची. या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे अशी मी सर्वांना विनंती करते. उचळे सर, उचळे सर, पण घ्या. तुमचंच आहे सर, कुठं घ्या, तुमचा मोबाईल आहे तो. मान्यवरांनी मंचावर आसन ग्रहण करावे अशी मी सर्वांना विनंती करते. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीत अतिथींचा आदर करणे, सन्मान करणे ही आपली परंपरा आहे. म्हणून शब्दसमूहांनी स्वागत करण्यासाठी येत आहे इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थिनी.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री तुंबारे साहेब, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती राहुरी यांचे स्वागत आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेत्री सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री तुकोबरे सर यांचे स्वागत श्री देशमुख सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक. आजच्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी चिरंजीव सिद्धांतराजे मेटकर याला निमंत्रित करते. दोस्तों, कहते हैं कि खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है. कहते हैं कि खूबसूरत से एक पल का किस्सा बन जाता है. न जाने कौन कब जिंदगी का हिस्सा बन जाता है. कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है. नमस्कार, आदाब, हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आवर्जून उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी आदरणीय तुंबारे साहेब, सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय सातपुते मॅडम, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय तुप विहिरे सर, आपल्या विद्यालयाचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक आदरणीय खेत्री सर, आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, गेल्या 1 महिन्यापासून जवळजवळ प्रत्येक आठवड्यात कुठल्या ना कुठल्या एका परीक्षेचा निकाल जाहीर होतो आहे आणि त्यामुळे आपल्या विद्यालयातील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा इथे पार पडतो आहे. कारण परीक्षा कोणतीही असो, गुणवत्ता यादी आणि सावित्रीबाई फुले विद्यालय यांचं अतूट नातं आहे. आणि मला पाहुण्यांना सांगायला आनंद वाटेल की हे यश आम्हाला सहजासहजी मिळत नाही, तर यात आमचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. कारण वर्षभर शाळा सुरू होण्याआधी दररोज 1 तास स्पर्धा परीक्षांचे जादा तास आणि शेवटी भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावामुळे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट याचा साहजिकच अनुभव आम्हा सर्व विद्यार्थ्यांना येतो. आणि आमच्यासाठी एक्झाम इज नॉट द पार्ट ऑफ स्ट्रेस बट इट्स जस्ट अ पार्ट ऑफ एन्जॉयमेंट. मित्रांनो, यशासारखे प्रेरणा देणारे फक्त यशच असते. म्हणून आपल्या विद्यालयातील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते होणारच आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना थोडेफार कमी मार्क्स मिळाल्याने यावर्षी त्यांचा सत्कार होणार नाही. परंतु त्यांनी नाराज न होता यापुढे भरपूर अभ्यास करावा आणि एवढेच लक्षात ठेवावे, हवाओं में ताश का खैर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर भी नहीं बनता. हवाओं में ताश का खैर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर भी नहीं बनता. एक एग्जाम में मार्क्स कम आए तो क्या हुआ दोस्तों, एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता. मी पुन्हा एकदा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो पारितोषिक वितरण कार्यक्रम आता सुरू होत आहे. सन्माननीय पाहुण्यांनी आपल्या शुभ हस्ते आमच्या विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना आपल्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करावा अशी मी त्यांना विनंती करते. यादी वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करते चिरंजीव जयदीप ढगे. नमस्कार. लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात, जिल्ह्यात व केंद्रात यश संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे मी आता जाहीर करत आहे.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री तुंबारे साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती राऊरी यांनी आपल्या शुभ हस्ते आमच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयातील गुणी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचे कौतुक करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तर प्रथम राज्य यादीत चमकणारे विद्यार्थ्यांची नावे मी घोषित करतो. राज्यात 5वा क्रमांक मिळाला आहे इयत्ता पहिलीचा अद्वैत पंडित पानसंबर. मी आदरणीय श्री तुंबारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी गौरव करावा. अद्वैत पंडित पानसंबर. पंडावरे चिंतराहुते मनी तुमजायची पुन्हावती नाही राघवादरे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. इयत्ता दुसरीची रितिका संजय कडू हिने 3रा क्रमांक पटकावला. रितिका संजय कडू. सारा सलीम शेख हिने राज्य गुणवत्ता यादीत 4था क्रमांक मिळवून यश प्राप्त केले. सारा सलीम शेख. इयत्ता 3रीची आरोही पंडित पानसंबर हिने राज्यात 2रा क्रमांक पटकावला. आरोही पंडित पानसंबर. आता वळूया जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीकडे. इयत्ता पहिलीची कृष्णल संदीप रंजाळे हिने जिल्हा यादीत 3रा क्रमांक पटकावला आहे. कृष्णल संदीप रंजाळे. इयत्ता 2रीचा अर्णव बाळासाहेब पाटील याने जिल्हा गुणवत्ता यादीत 6वा क्रमांक मिळवला. अर्णव बाळासाहेब पाटील. जिल्ह्यात 6वा क्रमांक मिळवला आहे. इयत्ता 2रीचा प्रणव सोने बापू भांड.
दुसरीची सायली संतोष शेटे, केंद्र द्वितीय सायली संतोष शेटे. तुपविडे सरांना मी विनंती करतो की पुढील बक्षीस वाटप त्यांनी करावे. इयत्ता दुसरीची सायली संतोष शेटे, केंद्र द्वितीय सायली संतोष शेटे. इयत्ता दुसरीचा स्वराज आबासाहेब जगदने, केंद्र द्वितीय स्वराज आबासाहेब जगदने. केंद्रात प्रथम आलेली आहे इयत्ता तिसरीची स्तुती नितीन भिंगारदिवे, स्तुती नितीन भिंगारदिवे. इयत्ता तिसरीचा आर्य संतोष जाधव, केंद्र द्वितीय आर्य संतोष जाधव. इयत्ता तिसरीची आदित्य रवी आंबेकर हिने केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला. आदित्य रवी आंबेकर. सिद्धांतराजे जितेंद्र मेटकर इयत्ता तिसरी याने केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला. सिद्धांतराजे जितेंद्र मेटकर. इयत्ता चौथीचा वेदराज एकनाथ पानसंबर हा केंद्रात प्रथम. वेदराज एकनाथ पानसंबर. रुद्र संदीप जरे इयत्ता चौथीचा विद्यार्थी याने केंद्रात दुसरा क्रमांक मिळवला. रुद्र संदीप जरे. इयत्ता चौथीचा अवधूत राजेंद्र भुजाडी याने केंद्रात तिसरा क्रमांक पटकावला. अवधूत राजेंद्र भुजाडी. सर्व मान्यवरांचे आभार आणि बक्षीस पात्र माझ्या मित्रमैत्रिणींचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण बक्षिसे तर मिळवली, परंतु त्यापेक्षा आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले आहे. सर्वप्रथम सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करते की सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री तुपविरे सर. आवाज हॅलो. हां, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अतिशय भाग्यवान आहात की आम्हाला अनेक वेळा तुम्ही संधी देताय. आज आणखी म्हणून दुग्ध शर्करा योग की खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि राहुरी तालुका अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला गुणवत्तेमध्ये अनेक ज्या गोष्टी असतात तुमच्यासाठी आमचे मार्गदर्शक आमच्या तालुक्याचे या ठिकाणी आम्हाला आनंद देणारे आदरणीय गट शिक्षण अधिकारी तुंबारे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. आम्ही बघतोय सर आल्यापासून एवढ्या वेळेसुद्धा इतका पाठपुरावा चालू आहे, फॉलोअप चालू आहे सगळ्या याचा. आणि आता तुम्ही लहान मुलं आहात, पण आमच्या बंधू भगिनींना सांगायला हरकत नाही की सतत आम्ही बघतो आहोत की सरांना 9 किंवा 10 ही कॉमन आहे संध्याकाळचे सर्व काम आटोपता आणि सकाळी 9 वाजता शनिवार रविवार सर्व वार सरांनी अतिशय वाहून घेणं म्हणतो आणि खूप मोठे वेगवेगळे काम आहेत आणि त्यांच्यामुळे निश्चित सर्व तालुक्याचे कामं अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहेत. आणि सगळ्यात आनंद की सरांनाही खूप आनंद मिळेल की गुणवत्ता वाढली पाहिजे आणि त्याचाच एक भाग तुम्ही या ठिकाणी आलात आणि त्यामुळं आम्हाला आणखी आनंद होतोय. तर आदरणीय तुंबारे साहेबांना मी खूप धन्यवाद देतो. खूप आम्हाला इतक्या आपण व्यस्त असताना सुद्धा आज वेळ दिलाय आणि हे सगळं
मला वाटतं याचा पाठपुरावा करणारे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय खेत्री सर यांच्यामुळे हे घडतंय. तर आदरणीय खेत्री सरांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यांना साथ देतात आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, आमचे देशमुख सर असतील. आणि ह्या प्रज्ञाशोधचा इतिहास फार दिवसापासून आम्ही बघतोय. ते असं म्हटलं की आम्ही हे पदबिद सगळे आत्ताचे भाग आहे. कारण आम्हालाही सर आत्ता आठवण येते की हेडगेवारची परीक्षा असेल, भाऊसाहेब फिरोजाची एक परीक्षा होती जुन्या काळामध्ये, की आम्हाला उत्सुकता राहायची की यांचा निकाल कधी आला. कारण आम्ही 6वीची प्रज्ञाशोध घ्यायचो. मी डोंगरे सर, दळवी सर, आमचा खेत्री सरांचा ऋषीदादा जिल्ह्यात पहिला वगैरे यायचा. की इतका उत्सुकता आनंद की अरे शिकवलेलं किती मुलांना आलंय आणि त्याचं आउटपुट म्हणजे नंबर येणं. आणि तो नंबर आला की शाळेचं नाव, मुख्याध्यापकांची शाबासकी, संस्थेची शाबासकी, आदरणीय शिक्षण विभागाचे सगळ्या यंत्रणा खूप आनंद देतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमची गुणवत्ता आमच्या सर्वांसाठी आनंददायी आहे. तुम्हाला तालुक्यात येणं, जिल्ह्यात येणं, आमच्या कुटुंबाला जितका आनंद होतोय तितका आमच्या वर्ग शिक्षकांना होतोय, तितकाच मुख्याध्यापकांना होतोय. आणि तुम्ही किती छान करतायत याचं खरंच आम्हाला खूप कौतुक वाटतंय. आणि मला वाटतं की खूप मजा आहे. बघा, शिकवलं तर सगळ्यांनाच येतंय. आता एक व्हिडिओ बघितला का तुम्ही? रत्नागिरीमध्ये एक छान युट्यूबर व्हिडिओ आहे बघा, कावळा बोलतो, कावळा. हो, किती म्हणजे बघा किती. मग आम्हाला हे सजीवांना शिकवणं, मला आम्ही कावळ्यांना बोलू शकतो, हे फार भारी वाटलं आम्हाला की अरे शिकवलं तर कावळा बोलतोय. तर आमचे ते चांगले मुलं आहेत, यांना आम्ही चांगलं बोलतं करतोय. आणि सिद्धांतराजे इतका भारी बोलत होता की अरे काय भारी, त्याला सर पण म्हटले ते छान. आणि आमचे सगळेच मुलं की स्वागत गीत सुद्धा इतकं सुंदर बोलला की छान झालं. सूत्रसंचलन करणारी विविध मुलं, कदाचित त्यांचे नावं नाही, यांचं खूप कौतुक जोरात टाळ्या वाजून केलं पाहिजे. इतक्या कमी वयात अरे किती कॉन्फिडन्स. आमचे मार्गदर्शक शिक्षकांना धन्यवाद देतो. खरं सरांना ऐकायचं आहे. सरांमुळं मला खूप संधी मिळालेल्या आहे. आमच्या शिक्षकांना सांगायला हरकत नाही. सर स्वतः विज्ञानाचं काम करायचे, सुपरवायझर होते. त्यांच्या काळात विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग, अनेक जिल्ह्यामध्ये आपले मुलं जायचे. विज्ञान छंद मंडळालाही खूप मोठ्या प्रमाणात सर हे करा, ते करा, तुमची चांगली शाळा आहे, तुम्ही करू शकता, किंवा जिथे गडबड असेल असं केलं तर असं होईल. आणि ते 2008 पासून सर आमचे मार्गदर्शकच्या भूमिकेत आहेत. आणि आज गट शिक्षण अधिकारी म्हणून आदरणीय कुंभारे साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि विद्यालयात आल्याबद्दल दोन्ही विद्यालयाच्या वतीने त्यांना खूप धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्व मुलांचं जितकं जोरात टाळ्या वाजवा बरं. आता ज्यांनी बक्षीस घेतले किती भारी तुम्ही आहात. आणि मी किती वेळा येतो, मला किती संधी देताय, म्हणजे तुम्ही किती भारी करताय काम. आणि असंच आम्हाला या ठिकाणी आवडेल की ज्या मुलांचं आलंय त्यांचं कौतुक केले. परंतु आता इतर मुलांना सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या क्षमतेमध्ये, गायनामध्ये, वक्तृत्वामध्ये बघायला आम्हाला आवडेल. तर हे सर्वांना धन्यवाद देतो. आणि मला खेत्री सर आणि सर्वांनी जी संधी दिली इथे येण्यात, आपलं कौतुक करण्यात धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. थँक्यू. तुंबारे साहेब आपली संपूर्ण कारकीर्द ज्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलेली आहे, आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांनी अनेक चमत्कारिक परिणाम आपल्या तालुक्याला दाखवून दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यासाठी मेजवान असलेले मार्गदर्शन आता तुम्हाला मिळणार आहे. आदरणीय तुंबारे साहेबांनी आमच्या बालगोपालांना संबोधित करावे अशी मी त्यांना विनंती करते. अरे 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 आळस देते. सगळे एकदम शांत झालेत बघा बरं. आज तुमचा गुणगौरव कार्यक्रम, तुम्हाला मिळालेले एक अतिशय चांगलं जे पारितोषिक आज मिळालेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाला आज उपस्थित असलेले तुमचे मोठ्या शाळेचे मुख्याध्यापक तुपिवरे सर, त्याचबरोबर तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक खेत्रे सर, त्यांची सर्व टीम, माझे सहकारी शिक्षक पण इथं आलेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज किती आनंद आहे बघा बरं.
पहिला आनंद आहे का इथून पुढं संचलन करण्याची शिक्षकांची गरजच नाही. किती सुंदर असं म्हणजे स्क्रिप्ट जी आहे त्या स्क्रिप्ट बनवलेल्या आहेत शिक्षकांनी आणि त्या स्क्रिप्टचं किती प्रयत्न करून वाचन केलं असेल, किती वेळ केला असणार, आरशाच्या समोर उभं राहून स्क्रिप्ट वाचन केलं असणार किंवा स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याचा सराव केला असेल. मग तो सराव आईकडून घेतलाय, बहिणीकडून घेतलाय, भावांकडून घेतलाय आणि आज यशस्वी असं स्क्रिप्टचं वाचन इथं मला वाटतं 3 आराध्या का आराध्या असेल, त्याच्यानंतर सिद्धार्थ असेल आणि शिवान्य असेल, या तिघांनी किती मस्तपैकी असं स्क्रिप्ट जे आहे ते स्क्रिप्टचं न चुकता किंवा न अडखळता असं वाचन केलेलं आहे. तसं बघितलं तर एक आता आराध्याच्या संचलनमधून मला एक तपस्वी असं शब्द मी ऐकलाय. तो आता तपस्वी तुपीर सरांनी पण सांगितलंय की तपस्वी. आता तपस्वी खरं तर जशी जशी सेवा पुढं पुढं होत जाते तसं तसं माणूस त्याच्यात अनुभव येत जातो. तसं आता तपस्वी तर नाही, परंतु थोडाफार त्याच्यातला अनुभव आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खरं तर विद्यापीठाच्या शाळेत आलात तर एक तुमचं सर्वांचं भाग्य आहे. टीम जी आहे तिला चालवण्यासाठी एक मोरक्या असायला पाहिजे आणि तो मोरक्या दोन्ही शाळेमध्ये आहे. कदाचित मी माध्यमिकला पण जातो आणि इथं खेत्रे सरांकडे कमी माझा संबंध येतो, परंतु माध्यमिकमध्ये मोठा संबंध येतो. पहिल्यापासून मी शाळा बघतो. गेली 6-7 वर्ष मी नगरपालिकेवर सुद्धा काम केलं. त्यावेळेस मला वाटतं कोविडच्या आम्ही काहीतरी टेस्टिंग इथं ठेवलेल्या होत्या. टेस्टिंगला सुद्धा मी इथं कायम यायचो. तत्पूर्वी पण मला वाटतं मी आलेलो आहे. आणि डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये शाळा एवढी मोठी, जवळजवळ इकडं 700 विद्यार्थी, तिकडं 1100-1200 विद्यार्थी, 1800, म्हणजे जवळपास 3,000-3,500 विद्यार्थी इथं आहेत आणि 3,500 विद्यार्थ्यांचं डिसिप्लिन हे करणं अवघड आहे. तर एवढ्यातूनही परत गुणवत्ता हा एक विषय आहे. आजकाल सर्वांना वाटतंय की गुणवत्ता असायला पाहिजे आणि पालकांना तर असं वाटतंय की आमची मुलं जी आहे ती कुठंतरी एकदमच वरती पोहोचली पाहिजेत, म्हणजे कुठंतरी टॉपला जाऊन त्या विद्यार्थ्यांनी कामकाज करायला पाहिजे. आणि खरं तर त्याला टॉपवर विद्यार्थी न्यायला हा शिक्षक आणि घरातली आई हे 2 घटक जबाबदार असतात. घरातली आई का जबाबदार असते? आई आहे का? आई तुम्हाला शिकवते का? काही शिकवते का? सर्वांना झोपातून उठवते का? लवकर डब्बा देते का? अभ्यासाला बसवते का? मार देते का? जर तुम्ही अभ्यास केला नाही, झोपेतून उठले नाही तर मार देते ना आई. तसं शिक्षक पण आहेत. जशी आई आहे तसे शिक्षक पण आहेत. तुम्ही वर्गात वेळेवरती येणं, तुम्ही अभ्यास करणं, व्यवस्थित राहणं आणि जो घरी अभ्यास दिलाय तो करून आणणं हे शिक्षक तुमचे घेत असतात. आणि ते शिक्षक घेताना तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय आवश्यक आहे हे तिथं देत असतात. आणि त्याचाच एक भाग जो आहे का जो आज कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय, जे विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये, वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा आहेत, त्या परीक्षेमध्ये आज तुम्हाला मार्क मिळाले, तुम्ही त्या रँकला आलेला आहात. मित्रांनो आणि माझे सगळे शिक्षक मित्रांनो, आज खरं तर स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये आपले विद्यार्थी आपल्याला टिकवायचे. नेहमी माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला पण मी सांगत असतो आणि विद्यार्थी जर असेल तर विद्यार्थ्यांच्या समोर पण हा विषय मी बोलत असतो.
आमचा कालावधी होता तो वेगळा होता. आमच्या कालावधीमध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा अभाव होता. शिष्यवृत्ती परीक्षा तर बाजूलाच, त्यावेळेस 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा असायच्या, 2च परीक्षा. जसा टप्पा ओलांडत गेलाय तसं खूप परीक्षा सुरू झाल्यात. परीक्षा सुरू होऊन या परीक्षेमध्ये आपल्याला भविष्यात टिकायचं आहे आणि टिकण्यासाठी स्पर्धात्मक युगामध्ये स्पर्धा करण्यासाठी स्पर्धा कशी करावी त्याच्यासाठी आपल्याला शाळेमध्ये मार्गदर्शन होणं अपेक्षित आहे. आणि मला वाटतं शाळेकडून ते मार्गदर्शन होतं, म्हणून एवढे विद्यार्थी इथं संचलन पण करताय, शिष्यवृत्ती परीक्षेत पण आलेले आहेत. तर त्या सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट अशी आहे का आपल्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत, पालक, आता तुमच्याकडे बरेचसे सुशिक्षित पालक आहेत, तुम्ही सांगितलेल्या सूचना पालक करतात आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतात. गोष्ट एकच आहे का व्यासपीठावरती ज्यावेळेस एखादा विद्यार्थी येतो आणि त्या विद्यार्थ्याचा तुम्ही सत्कार करता त्यावेळेस त्या वर्ग शिक्षकाचं हृदय भरून येतंय कधी कधी. कारण आपण जे केलेलं आहे ते आपल्याला इथं व्यासपीठाच्या माध्यमातून दिसून येतं. आणि ज्यावेळेस आपले 4 विद्यार्थी 5 विद्यार्थी कुठंतरी त्या स्पर्धेतून इथं आलात त्यावेळेस निश्चित आनंद होतो. आणि भविष्यामध्ये ही मुलं जसं वर्ग बदलतो, शाळा बदलते, कुठंतरी बाहेरच्या कॉलेजमध्ये गेलात, कुठंतरी उच्चपदस्थ व्यक्ती झालात आणि उच्चपदस्थ झाल्यानंतर पुन्हा आपल्या व्यासपीठावर कुठंतरी येते, त्यावेळेस मात्र आपल्याला एवढा आनंद जो होतो तो आपल्याला कल्पना नसते. कधी कधी मलाही असं वाटतंय की माझे विद्यार्थी बरेच आहेत, तालुक्यामध्ये D.Ed शिक्षक पण आहेत, कुठंतरी मोठ्या पदावरती आहेत. परवा एक 4-5 दिवसापूर्वी मी नगर जिल्हा परिषदेत ट्रेनिंगसाठी गेलो आणि तिथं एक विद्यार्थी लेखा विभागात आहे, मला वाटतं कॅपोमध्ये डेप्युटी लेखा अधिकारी काहीतरी आहे तिथं. आणि त्यांनी मला बघितलं आणि म्हणे तुम्ही तुंबारसरच का? म्हटलं हो. अगोदर मी नाव ऐकलेलं होतं की इथं लेखा अधिकारी एक आपले विद्यार्थी आहे. मग त्यांनी मला ट्रेनिंगचा कालावधी सुरू होणार होता तत्पूर्वी मला त्यांनी कॅबिनला नेलं, तिथं बसलो आम्ही 2-3 विस्तार अधिकारी आम्ही बोललो. मग मला सांगितलं मी या बॅचला सर होतो. मला आनंद झाला. तसंच एक लेखा अधिकारी यापूर्वीसुद्धा खेतमाळीस तिथं होते, तोही विद्यार्थी होता. म्हणजे ज्या वेळेस आपल्या समोर आपला विद्यार्थी येतो आणि तो कुठंतरी आपल्यापेक्षा चांगल्या पदावर राहतो त्यावेळेस तो आनंद गगनात मावत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणच्या सर्व शिक्षकांना मी एक म्हणजे खेत्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करताय म्हणजे ही अभिमानास्पद बाब आहे. इकडून तुपविरे सर पण आहेत. या दोघांचं डिसिप्लिन बघता निश्चितच या ठिकाणचे विद्यार्थी बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत. नेहमी तुपविरे सरांचं माझं बोलणं होत असतं आणि ते सांगतात आम्हाला ह्या विद्यार्थ्यांकडून ही वस्तू मिळाली, या विद्यार्थ्यांकडून आम्हाला हे साहित्य मिळालं. कदाचित मला वाटतं 2 वर्षापूर्वी काही 1 वर्षापूर्वी कार्यक्रम इथं विद्यार्थ्यांचा ठेवलेला होता. मला त्यांनी आवर्जून बोलवलं पण शिष्यवृत्ती परीक्षा काहीतरी होतं आणि मी इथंच होतो. माझ्याकडे डब्बा होता, मी डब्बा खात होतो. सर मला ताट घेऊन आले, त्यांनी मला कार्यक्रमाची वाट बघितली. मी कार्यक्रमाला गेलो नाही तर ते ताट इथं घेऊन आलेत आणि तोपर्यंत मी जेवत होतो की जेवण झालेलं काहीतरी होतं. तर असे विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होतो म्हणजे तुम्ही खूप भाग्यवंत आहात. आणि शिक्षकही या ठिकाणी भाग्यवंत आहे की त्यांना अशा पद्धतीची शाळा मिळालेली आहे की जिथं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि गुणवत्तेमध्ये विद्यार्थी येतात. फक्त काम एकच आहे की सर्वांना पळावं लागणार, पळून काम करावं लागणार आणि हे पळून काम केलं तरच अशा पद्धतीचं यश तुम्हाला मिळणार आहे. आणि हे यश कायमस्वरूपी टिकून ठेवावं एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो. ज्यांना जे काही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्पर्धा आज सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढं भविष्यात टिकायचं आहे. हे टिकण्यासाठी आत्तापासून स्पर्धेची सवय लागावी हा महत्त्वाचा भाग इथं आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण आयुष्यभर टिकावं आणि पुन्हा मोठं व्यक्तिमत्व तयार झाल्यानंतर परत ह्या व्यासपीठावरती यावं म्हणजे या ठिकाणचे जे विद्यमान मुख्याध्यापक असतील ते तुमचा सत्कार करतील
अभिमानानं सांगतील का हा विद्यार्थी माझा असा असा होता आणि आता तो ह्या पदावरती गेलाय. तर ह्या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या हातात ज्या वस्तू आहेत त्या खाली ठेवा. एकदा हात गुडघ्यावर ठेवा आणि अगदी शेवटच्या 2 मिनिटात कार्यक्रम आवरणार आहे. शांत बसा. आजच्या या गुणगौरव कार्यक्रमाच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी आदरणीय तुंबारे साहेब, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय तुपविरे सर, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाचे सर्व अध्यापकगण, उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झालेला आहे. पारितोषिकाचं आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं महत्त्व असतं. पारितोषिकामुळं आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपलं काम उत्तरोत्तर चांगलं होत जातं. विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं भाग्य असं आहे की आज ज्यांच्या हस्ते तुम्हाला पारितोषिक मिळालंय त्यांच्या हस्तेच आम्हाला नियमित पारितोषिक मिळत असते. आदरणीय तुपविरे सर आणि मी, आम्ही दोघांनी बऱ्याच दिवसापासून या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. प्रेरणा ही वेगवेगळ्या गोष्टीतून मिळत असते. पहा, तुमची आई, तुमचे वडील यांनी फक्त तुमच्या पाठीवर हात ठेवला ना की तुम्हाला वाटतं अरे हे छान काम आहे, आणखी जोरात करायला पाहिजे. तुमच्या वर्ग शिक्षकांनी तुम्ही एखादं काम जर खूप छान केलं तर तुम्हाला दिलेली शाबासकी किंवा आत्ताचा हा जो पारितोषिक वितरण आहे त्यात मिळवलेलं बक्षीस, आपली कोणीतरी वेगळी किंमत जाणतंय, ही भावना सगळ्यात जास्त सुखकारक असते. आणि तीच भावना या पारितोषिक वितरणातून आपल्याला आपली तयार होत असते. आपल्याला त्याबद्दलच आपला गुणगौरव होत असतो. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. चार्ल्स श्वाब हा एक अमेरिकेतला खूप मोठा उद्योगपती होता. उद्योगपती माहिती आहे ना तुम्हाला कोण असतो? कोण सांगतं बरं कोण असतो उद्योगपती? त्याचे व्यवसाय असते, उद्योग असतात आणि त्याच्यामध्ये त्याने खूप नाव, प्रतिष्ठा आणि पैसा कमावलेला असतो. तर त्याने खूप जास्त मोठ्या पॅकेजचा, जास्त पगाराचा एक मॅनेजर त्याच्या एका कंपनीमध्ये नेमला. उद्देश हा होता की त्याने खूप चांगलं आउटपुट द्यावं, खूप चांगलं व्यवसाय वाढवावा. एक 8-10 दिवसानंतर ते कंपनीत गेले आणि त्यांनी पाहिलं की काम पूर्वीसारखंच चाललंय. त्या मॅनेजरने सांगितलं की मी या लोकांना आरडाओरडी करून पाहिलं, शिक्षा करून पाहिलं, नियमात बांधून पाहिलं, परंतु लोकांमध्ये कुठलाच बदल होत नाही. त्यांनी सांगितलं की बाळा, तुला मी एवढा मोठा पगार देऊन या ठिकाणी नेमलंय ते तुझं हे समर्थन ऐकण्यासाठी नाही. आणि मग त्यांनी सांगितलं एक खडू घेऊन ये. आणि मग ते आत गेले वर्कशॉपमध्ये. त्यांनी सगळ्या कामगारांना एकत्र बोलवलं आणि एकत्र बोलावून विचारलं की आज तुम्ही किती वस्तू बनवल्यात? त्यांनी सांगितलं 6. काल किती बनवल्या होत्या? 6. मग त्यांनी काय नाही, एक मोठं वर्तुळ असं आखलं त्या खडूने आणि मोठ्या अक्षरामध्ये 6 लिहिलं. संध्याकाळी ते कामगार सुट्टीवर गेले, दुसऱ्या शिफ्टचे कामगार तिथं आले आणि त्यांनी पाहिलं हा काय चमत्कार आहे वेगळा. तो 6 आकडा पाहिला आणि त्यांनी त्या सुट्टीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारलं हे काय प्रकार आहे हा? त्यांनी सांगितलं की आज कंपनीमध्ये मोठे साहेब आले होते, त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही किती जॉब लावले, किती वस्तू बनवल्या? आम्ही सांगितलं 6. आणि मग त्यांनी हा 6 आकडा इथं लिहून ठेवला. कामगारांच्या लक्षात आलं. कोणी काहीच न म्हणता त्यांनी खूप प्रयत्न केले आणि 6 ऐवजी 7 जॉब लावले, 7 वस्तू बनवल्या आणि तो आकडा पुसला. त्यांनी कापडाने पुसून टाकला आणि 6च्या ऐवजी 7 लिहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काम करणारी टीम आली. त्यांनी पाहिलं अरे आपला 6 आकडा खोडला आणि 7 लिहिलंय. त्यांनी पुन्हा आणखी जास्त काम वाढवलं, भरपूर प्रयत्न केले आणि 7च्या जागेवर 8 लिहिलं.
असं करत 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 10, 11, 12पर्यंत, म्हणजे जिथं पूर्वी 6 वस्तू बनायच्या, जिथं निम्म काम व्हायचं डायरेक्टली दुप्पट काम व्हायला लागलं. काय करावं लागलं बरं त्यासाठी? त्यांना कष्ट घ्यावे लागले, परंतु त्याच्या पाठीमागची जी प्रेरणा मिळाली ती काहीही न करता मिळाली. तर अशा प्रकारे जर त्यांना रागावून, भीती दाखवून, शिक्षा करून त्यांच्यामध्ये कुठलाच बदल होत नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे आपले प्रमुख अतिथी आहेत, आपल्या राहुरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी साहेब, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ही खूबी आहे. आपल्या सहशिक्षकांना, सहकर्मचाऱ्यांना त्यांना कधीही आम्ही रागवलेलं पाहिलं नाही. अत्यंत निरपेक्ष भूमिकेतून ते काम करत असतात. तुपिरे सरांनी सांगितलं की साधं त्यांना इतरांनी जेवण दिलेलं पण मंजूर नाही, कुठलीही अपेक्षा नाही, फक्त तुम्ही काम चांगलं करा, मग तुमच्या पाठीवर मी थाप टाकतो. अशा प्रकारचे आदरणीय तुंबारे साहेबांनी आम्हाला, आपल्या तुमच्या शिक्षकांना एवढ्या प्रेरणा दिल्यात की त्यातून हा आजची जी तुम्हाला पारितोषिक मिळालं आहे ही त्यातली परिणिती आहे. आदरणीय सरांचं आपल्या विद्यालयातील सर्व अध्यापकांच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मनुष्य जीवनात वित्त आणि श्रमाची जितकी किंमत आहे तितकीच किंमत ही वेळाचीही आहे असे मला वाटते. आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून कार्यक्रमाची शोभा ज्यांनी वाढवली, तसेच आमच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयातील सर्व गुणी विद्यार्थ्यांना आणि आमच्या सर्व गुरुजनांना ज्यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले, तसेच ज्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, या सर्वांचे आभार मानणे हे अत्यंत अगत्याचे आहे. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे कुमारी शिवन्या गाढे. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही. सदैव राहू दे आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. सदैव राहू दे आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचे भार. अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचे भार. शब्दातून व्यक्त करते तुमचे मनपूर्वक आभार. शब्दातून व्यक्त करते तुमचे मनपूर्वक आभार. सर्वप्रथम राहुरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री तुंबारे साहेब यांनी आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले व आम्हाला केलेल्या मार्गदर्शनातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आम्हा सर्व बालकपाळांवर प्रेम करणारे, आम्हाला जादूचे पण शास्त्रीय प्रयोग दाखवणारे आमच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना व अध्यापकांना नेहमी सहकार्य व मार्गदर्शन करणारे आमचे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे आदर्श प्राचार्य आदरणीय तुपविरे सर यांचेही मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानते. आमच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक तसेच सर्व गुरुजन आम्हाला अतिशय ममतेने अध्यापन करत असतात. त्यातूनच आम्हाला विविध पारितोषिके मिळतात. आजचा कार्यक्रम हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होय. आपल्या सर्वांचे चरणी मी नतमस्तक होते, आपले ऋण व्यक्त करते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ज्ञात अज्ञात उपस्थित पालक, पत्रकार या सर्वांचे मी आभार मानते. तसेच आज ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली त्या सर्वांचे अभिनंदन करते आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकला त्याबद्दल तुमचे आभार मानते. दादा एवढेच म्हणेल, आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला. एकमेकांच्या मनात राहूया, त्या घराला दार कशाला, दार कशाला. धन्यवाद.